उद्धव ठाकरे यांनी भाजपचं सगळंच काढलं। भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आधी आरडाओरड केली, मात्र त्यांनाच आता पक्षात घेतले आहे। त्यांचेच धुनी भांडे करायची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यांनी माझे घर फोडले, हिंदुत्वाचा शिवसेनेचा घात केला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली। उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संगमनेर कोपरगाव येथे जनसंवाद यात्रा झाली। या सभेत ते बोलत होते। संगमनेर येथील सभेत ठाकरे यांना 3 किलो वजनाची चांदीची गादा भेट दिली। ठाकरे यांचे आगमन होतात संगमनेरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। ठाकरे यांचा काँग्रेसकडूनही सत्कार करण्यात आला। कोपरगाव येथील सभेत बोलताना म्हणाले, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे पक्ष सोडून गेले होते, ते परत आले। त्यांनी शिवसेना चोरली नाही, परंतु सध्याच्या खासदाराने गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली। येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवा। भाजपवाल्यांनी खासदार आमदार फोडले, पण त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। घराणेशाहीबाबत ठाकरे म्हणाले, मोदींना आमची घराणेशाही खटकते, मात्र मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे। प्रबोधनकारांचा नातू, शिवसेना प्रमुखाचा पुत्र म्हणून मला किंमत आहे। माझ्या घराण्यावर प्रेम करणारी जनता आहे। शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसती तर मोदी आज दिसले नसते। ज्या स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्यांच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठीच तर शेतकरी आंदोलन करीत आहे। देशभक्त म्हणून एकत्र या, जातपात धर्म बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र या, कारण येणारी निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची असल्याचे ठाकरे म्हणाले। स्थानिक नेते मातब्बर असूनही त्यांनी कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न सोडविला नसल्याचं खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला। शेतकऱ्यांनी लढाई लढण्यासाठी मी मैदानात उतरलोय, साथ द्या, असं आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोले येथील बाजार तळावर कुटुंब संवाद यात्रेनिमित्त ते बुधवारी जाहीर सभेत बोलत होते। संजय राऊत म्हणाले, लोकसभेला 50,000पेक्षा अधिक आघाडी अकोलेतून मिळेल, हे सभेच्या गर्दीतून दिसून येते। शिवसेनेचा आवाज कोणी दाबू शकत नाही। मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवावा। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।